नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. गप्पा गोष्टी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री शिरीष कणेकर आता आपल्यात राहिले नाहीत, पण त्यांचं अनेक विनोदी लेखन आपण सगळ्यांनी वाचलं आहे, ऐकलं आहे. माझी फिल्मबाजी, कणेकरी किंवा अनेक असतील. पण तो सर्व लेखन प्रकार एकीकडं आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022च्या दरम्यान सामना वृत्तपत्रातला त्यांचा हा म्हातारपणाची ही जी फेज आहे, त्यावरचं आत्मपरीक्षण, आत्मकथन हा जो मी लेख वाचला तो पूर्ण वेगळा वाटला. किंवा वयाच्या कुठल्याही टप्प्यावर वयाच्या कुठल्याही टप्प्यावर एक शहाणीव देऊन जाईल असा तो लेख मला वाटला. एका सेलिब्रिटी माणसानं इतकं अशा प्रकारे व्यक्त होणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही आहे. पण यातूनच व्यक्त होतानाही ॲक्सेप्टन्स लेवल ही खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर, कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी. हे यातनं शिकू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला जमिनीवर आणू शकतात असं वाटलं म्हणून हा लेख. सामना पत्रातील शिरीष कणेकर यांचा लेख. ते म्हणतायत, 9-10 वर्षापूर्वी माझं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं. मी माझं मला. म्हणजे आता एव्हाना मी 9-10 वर्षांनी वाढलोय. याला शास्त्रशुद्ध निष्कर्ष काढणं असं म्हणतात. माझे सासरे जे सासूकडे राहायचे ते नेहमी म्हणायचे, गेटिंग ओल्ड इज व्हेरी टफ. आणि मी आता हे रोज अनुभवतोय. वयानं आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या दुखण्यांनी आता खरंच जेरीला आणलंय. बरोबरीच्या कोणाशी फोनवर जरी बोललं ना तरी केवळ एकमेकांच्या दुखण्यांचीच देवाणघेवाण होते असं वाटतं. समोरच्याला दुखण्यात भारी पाडणं यातच विजय वाटायला लागतो. 4-4 वेळा बोलवूनही एखादा जर कोणी आला नाही तर त्याचं खापर मी आता माझ्या म्हातारपणावरच फोडतो. कोणाला माझ्यात इंटरेस्टच राहिला नाही आहे का? की मी आता बोलतोही कंटाळवाणा? नाही हो, निदान तेवढा एक देवानं दिलेला गुण माझ्याकडे शेवटपर्यंत राहू द्या. माझा आत्तेभाऊ मला प्रत्येक वेळी फोनवर म्हणत असतो, हायला तुझ्याशी बोलणं म्हणजे कसला आनंद असतो रे. तथास्तू मीही लगेच पुटपुटतो. पण खरं सांगू, समाज जीवनातून आता आपण हद्दपार होत चाललोय ही भावना खरंच खूप पोखरतीये. आता कार्यक्रमाशीही बोलावणी येत नाही आहेत. राहत्या बिल्डिंगमधल्या जिन्यात कोणी रहिवासी भेटला की विचारतो, कहा थे इतने दिन? हाँ, अमेरिका में अपने बच्चों के पास गए थे क्या? मी घरातून हललेलोही नाही हे त्याला सांगण्याइतकाही उत्साह आता माझ्याकडे शिल्लक नसतो. साधं जिनात चढणं उतरणं हे सुद्धा जीवावर येतं हेही मी त्याला सांगत नाही, कारण मग त्याचं ते उगाच कोरडं चुकचुकणं ऐकणं हे सगळं आता मला नको असतं. न किसी की आँख का नूर हो, न किसी के दिल का करार हो. हो, आता वाचकांना सांभाळता सांभाळता सुद्धा माझ्या नाकी नऊ येतात आणि मग मध्येच कधीतरी माझी नाळ सटकते, मी चिडते, ओरडतो आणि मी वाचकाला वेडविद्र काहीतरी लिहून बसतो आणि मग तोही चिडून आजपर्यंतचं सगळं नातं विसरून मला खरमरीत उत्तर लिहितो. मग ते मात्र समोर धरून मी सुन्न बसून राहतो. काय चाललंय? मी म्हटलं तसं, न किसी की आँख का नूर हो, न किसी के दिल का करार हो. नवीन नवीन गॅजेट्स, मोबाईलवरचे ॲप्स आणि त्याचा बिनचूक वापर या सगळ्याबाबत मी सर्वस्वी अनभिज्ञ आहे. म्हणजे ह्याच्यात किती काय काय लिहिलं आहे बघा. फक्त मानसिक आणि आर्थिक नियोजन असून चालत नाही, तर आपण आता काल सुसंगत राहिलो नाही आहे ही जाणीव पण कुठेतरी या वाक्यात आहे. कालाय तस्मै नमः उगाच म्हणत नाहीत आणि म्हणूनच पुन्हा एकदा ॲक्सेप्टन्स ही खरंच खूप गरजेची आहे. परवा माझा TV अडकून बसला होता. माझी सगळी धडपड व्यर्थ ठरत होती. आता एवढ्या रात्री कोण मेकॅनिक येणार म्हणून मी सहज अमेरिकेतून माझ्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या माझ्या 7 वर्षाच्या नातीला TV बद्दल सांगितलं. निर्विकार चेहऱ्यानं तिनं रिमोट हातात तो काय घेतला आणि क्षणार्धात TV पूर्ववत झाला. काय केलंस हे असं मी कौतुकाश्चर्यानं विचारलं, पण तिला उत्तर देण्याची गरज भासली नाही. मीही विचार केला, जाऊ दे, तसंही तिचं इंग्लिश मला तरी कुठं कळणार होतं.
वर्तमानपत्रातला माझा फोटो बघून नातीच्या भावानं म्हणजे माझ्या नातवानं मला कुतूहलानं विचारलं होतं, आर यू अ सेलिब्रिटी और अ क्रिमिनल? त्या दोघांचेच फोटो छापून येतात हे त्यांना हिंदुस्थानात राहत नसताना कसं काय कळलं असेल? माझ्या नातवानं मला आता अमेरिकेला पाचारण केलंय, माझा पाहुणचार करण्यासाठी नव्हे तर मला शाळेत घालण्यासाठी. माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून तो म्हणाला, हां, बिकॉज देर आर नो स्कूल्स इन इंडिया. आता ही असली अप्रतिम माहिती त्याला कोणी दिली असेल? त्याच्या वर्गातल्या मुलांनी. मग मीही, अरे पण तू त्याला सगळं सांगत का नाहीस, असं काहीशा चिडखोरपणानं माझ्या प्राध्यापक डॉक्टर मुलाला विचारलं. त्यावर, अहो बाबा, मी सुद्धा शाळेत गेलो होतो हे पण त्याला मान्य नाहीये, माझा मुलगाही तितकाच विरक्त आणि उपहासात्मक म्हणाला. थोडक्यात काय, निरक्षर अडाणी कुटुंबात आमच्या नातूरावांनी जन्म घेतला होता. त्यामुळे आता सध्या आम्ही सकाळी उठून आई घोकत असतो. असो, गेल्या 9-10 वर्षात काय घडलं? तसं म्हटलं तर काहीच नाही. शरीर वाढतंय आणि शरीरापेक्षा आता मनानंही मी जास्त थकत चाललोय. येता जाता अकारणच कोणीतरी मन दुखावेल या विचारानंच आता मी धास्तावतो. बोलण्याचा अति उत्साह एव्हाना आपोआप मिटून गेलाय. फिजूल बोलणं खूप कमी झालंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं बोलणं ऐकण्यासाठी माणसं सुपा एवढे कान करून आसूसून थांबली आहेत हा भ्रम पूर्णपणे दूर झालेला आहे. लहान सहान सुखानंही आता आपण पारखे होत चाललोय या विचारांनी खरंच मन कधी कधी कष्टी होतं. ज्यांच्या गळ्यात गळा घालून सुखदुःखाची देवाणघेवाण करावी अशी जीवाभावाची मित्रमंडळी सुद्धा आता काळाच्या ओघात दुरावली आहेत. काही देवाघरी गेलेत. शिवाजी पार्क कट्ट्यावरचा ग्रुप विलीन झालाय. चालणं झेपत नाहीये. आणि आता माणसं तरी कुठं राहिलीत ना? बघा, या 1.5 वाक्यात केवढं मोठं नाट्य आहे. माणसं तरी कुठं राहिलीत ना? चालणं जमत नाहीये आणि जीवाभावाच्या माणसांचा तो कट्टा विलीन झालाय. पुढे ते म्हणतात, आता विनोद करायचे ते कुणासाठी आणि कुणासमोर? म्हणजे संडासच्या टाकीमागे दारूची बाटली लपवणारा आमचा नंदू जुकर गेला. लाल साडीतल्या स्वतःच्या बायकोला पाठमोरं पाहून चकवा खाणारा सुभाष गांगुली गेला. शिंग मोडून आमच्यात रमणारा अविनाश खर्शीकर पण गेला. रफीची गाणी ऑर्केस्ट्रामध्ये गाणाऱ्या एका गायकाला तुमच्या पुढं रफी कायच नाही असं अगदी गळ्याची शपथ घेऊन सांगणारा आमचा राजू गोडबोले गेला. आज कोणाला चेचता येईल हे भिरभिरत्या नजरेनं सतत शोधत राहणारा अभिजित देसाई आता आमच्यात राहिला नाही. हवेतच आपलं इन जनरल शिव्यांची फेर झाडणारा अशोक पानवाला पण गेला. गाडी पार्क करून रस्ता क्रॉस करताना शिव्यांची उजळणी करणारा CEO इंजिनियर अजित गोगटे नाही राहिला. पण एव्हाना मी अजून गेलेलो नाही हे मी सोडून आणखी कोणाला असं वाटत असेल का? मी म्हटलं तसं खूप विचार करायला लावणारा, खूप आत्मपरीक्षण करायला लावणारा हा लेख मला वाटला आणि म्हणून एक वेगळा लेख, त्यांच्यातून वेगळी शिकवण देणारा लेख म्हणून मी याचं वाचन करते. यावरून म्हातारपण असं नाही, पण निवृत्ती, आणि निवृत्ती म्हणजे फक्त नोकरीतली निवृत्ती असं नाही, तर एकूणच कनेक्टेड विथ एव्हरीथिंग बट अटॅच टू नथिंग हे जे आपण म्हणतो ना, अशी निवृत्ती. यावर एक कविता आहे की निवृत्ती म्हणजे काय. निवृत्ती ही निसर्गाची प्रकृती. निवृत्ती ही निसर्गाची प्रकृती. निवृत्ती ही एक वचनपूर्ती. निवृत्ती म्हणजे आत्मपरीक्षणाची व्याप्ती. निवृत्ती ही असते प्रगल्भतेची प्रतिकृती.
निवृत्ती असते प्रगल्भतेची प्रतिकृती. निवृत्ती म्हणजे कर्तव्यपूर्तीची पावती. निवृत्ती म्हणजे साफल्याची स्वीकृती. निवृत्ती असते स्वातंत्र्याची प्राप्ती. पॉझिटिव्ह साईड पण बघा. निवृत्ती असते स्वातंत्र्याची प्राप्ती. म्हणूनच निवृत्ती असते निवांततेची ख्याती. निवृत्ती असते निवांततेची ख्याती. त्यातूनच बनते निवृत्ती ही स्वानंदाची मूर्ती. निवृत्ती म्हणजे नव्हेच ती उर्वरितांची आसक्ती. बघा, निवृत्ती म्हणजे नव्हेच ती उर्वरितांची आसक्ती, कारण निवृत्ती असते असीम भक्ती. निवृत्ती असते मांगल्याची उक्ती. निवृत्ती म्हणजे जीवनावरची प्रीती. कारण बघा, कुठली निवृत्ती म्हणतात बघा, कारण निवृत्ती आता ही झाली जीवनाची निवृत्ती, कारण निवृत्ती हीच खरी शाश्वती. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.